नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी. चला तर सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर सुरू करूयात. आदित्य राणूबाईची कहाणी. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मोन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं, सचीळ वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या म्हणजेच नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढ तूप, मेहून जेव सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसा दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. वसा ब्राह्मणानं केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला, राजाच्या घरी गेला. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला, राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. मुलगी म्हणाली, तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक.
तुझी कहाणी नको ऐकू. तर कुणाची ऐकू? मुलगी म्हणाली. घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कुठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. ह्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, नाऊ घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस, तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस,
म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणांची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले. मला रे पापिणीला छत्र कुठली, चामरं कुठली, पाईक कुठली, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला. अशी घरी जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने त्यानं ती ऐकली. त्याची लाकडांची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण आली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिने चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कुणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसाचा गोळा,
हात पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उलथा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वान्य जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कुणालाच होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कान डोळा नसलेल्या माणसाला, कान डोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही होती आदित्य राणूबाईची कहाणी. या कथेत आपण ऐकलं की ही कथा नुसती ऐकल्याने सुद्धा सूर्यनारायणांची आपल्यावर कशी कृपा होते. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.